लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. सन्माननीय उमेश अप्पा गायकवाड ते देखील त्यांना शरीर सौष्ठव स्पर्धा आवडतात. उमेश अप्पा गायकवाड यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. सूरज कलंबोलीचे सूरज, धोत्रेचा सूरज आपण या मंचावरती. सनी आपण सुद्धा या. मनोहर माळी यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. तर पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पहिला षटक टाकतोय तर हर्षल लोंगले, समीर लोंगले आणि डॅनी लोंगले पुरस्कृत हा संघ. चॉप केलंय, एक्स्ट्रा कव्हरला कॅच. पहिला धक्का गणेगाव चिंचवली संघाला. विक्रम महाराज बाद. थँक्यू धन्यवाद. ताजे मराठे मुख्य मंचावरती उपस्थित झालेत. मला असं वाटतं टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजेत मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा. सोपं काम नाहीये. आमचं शिक्षण झालंय 10वी पर्यंत, परंतु MBBS ची पदवी ज्याने पटकावले डॉक्टर अजय मराठे यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. अभिमान आहे मराठे वडवलीचा. हा सितारा आहे जो तारा चमकतोय. ते खेळात तारे चमकतायत, परंतु अभ्यासात कोण चमकला असेल आणि लोकांची सेवा करा, कारण आपल्या विभागात आणखी एक डॉक्टर आपल्याला लाभला आहे. तर अजय मराठे तुमचे मनापासून आभार. त्यांचा एक भव्य सत्कार RK साहेब आणि JK साहेबांच्या उपस्थितीत मात्र इथे समाप्त होतोय. दुसऱ्या चेंडूवरती विक्रम महाराज बाद झाले. तयारीत राहा, जास्त वेळ घेऊ नका. थोडी थंडी आता जाणवायला लागली. चिंता होती मागील 4 रात्रींपासून हात पडणार नाही ना वरचा देव, परंतु नाही. विराज तिखंडे बॅटिंगसाठी. पाप वेगवान चेंडू मिडॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॉल निघालाय तो लॉंग मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय चेतन. आणि मगाशी कॅच पकडली ती हर्षलने पकडली, भावेशने पकडली, माफी असावी. मागच्या मॅचचा हिरो. काय बॅटिंग केली त्याने कडावच्या विरोधात. मजा आली होती त्या मॅचमध्ये. शिवशक्ती कडाव आणि SBCC उमरोली या 2 संघादरम्यान 1 वरती 1. नितेश तिखंडेवरती आता सर्वांच्या नजरा असतील. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली. हो, वेगवान बॉल हर्षलचा, परंतु लाईन मिस केले. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. 2 धावा धाव फलकावर 1 विकेट. दोन धावा 1 विकेट. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना रंगतोय. आमचे दोन्ही पंच मैदानात आहेत. राजेंद्र भोईर आणि हरेश कराळे अनुभवी पंच. धन्यवाद, आभारी आहोत. वंदनाताई थोरवे, उकरुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्याचबरोबर संतोषदादा थोरवे, आपलेही मनापासून आभार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल मागे चाललाय. नशिबाची साथ मिळते ती गणेगाव चिंचवलीला. लॉंग स्टॉपला बॉल गेलाय. चौकार 4 धावा. वाह, काय डीजे लावायची गरज नाही. एवढं लाईव्ह कडक आहे की कमेंट देखील येत आहेत. अजिंक्य पवारचा आणि KTCचा नाद करायचा नाही. धावा झाल्या त्या 6. पुढे आला बॅटर. शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट केली ती नितेशने. बॉल हातातून निसटलाय. दुसरी धाव घेण्याची ते संधी आहे आणि 2 धावा घेतल्या त्या गणेगाव चिंचवलीच्या नितेशने. धावा आहेत त्या 8. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 8 धावा धाव फलकावर. 40-50 सरकार नितेश तिखंडेच्या सलग 3 षटकारांसाठी. 3000 रुपयांचं पारितोषिक. नितीन सावंत आणि वैभव कडव. 40-50 सरकार. त्रिमूर्ती यांनी तर हाहाकार माजवलाय. त्रिमूर्ती सध्या उजव्या बाजूला आहे स्टेजच्या. मारलाय कव्हर्सला. उलटा धावलाय क्षेत्ररक्षक भावेश. वोड कॅच. कॅच ऑफ द नाईट. स्पर्धेतील सर्वोत्तम झेल टिपलाय तो भावेश लोंगलेने. वैभव रसाल या.
दशरथ देशमुख. आठ धावा 2 विकेट. अजय 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 सर, आपण जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट गेल्यात. 8 धावा धाव फलकावर. चला मात चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. SBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधात मात्र गणेगाव चिंचवली. आणि आता बॉलिंग साठी कोण आलाय तर आमच्या कर्जतचा सुपरस्टार, जो ISPL मध्ये सलग 2 वर्ष खेळलाय, ISPL टेप बॉल स्पेशालिस्ट साहिल लोंगले. 8 धावा 2 विकेट. चला मात चालू करायची आहे, विनंती आहे. समोर येतो फलंदाज विराज. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बसला आणि एका हाताने झेल टिपलाय. आणखी एक कमालीचा झेल साहिल लोंगले कडून. विराज बाद. तिसरा धक्का दिला आणि आमचे पाहुणे प्रमोद तिखंडेच्या सलग 3 षटकारांसाठी रोहिदास माळी, मनोहर माळी यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज. 8 धावा 3 विकेट. एक करावं लागेल गणेगाव चिंचवलीला की जेवढा साहिलच्या विरोधात किंवा जेवढे चेंडू नितेश तिखंडे खेळेल तेवढ्या धावा येऊ शकतात. हा महत्वाचा खेळाडू आहे, जबाबदारीने खेळावं लागेल. मागच्या मॅचचा हिरो प्रमोद काही गोलंदाजी केली होती. साहिल, फसवा बॉल, टॉपेज घेतले, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला आणि तिथेही झेल झालाय. प्रमोद देखील बाद. सलग 2 विकेट घेतल्या त्या साहिल लोंगलेने. धन्यवाद धन्यवाद. आता आपण शेवटच्या क्षणाकडे वाटचाल करत असताना नरेंद्र गोमारे साहेब, आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत, जेणे गेले 4 वर्ष जयशंकर क्रिकेट संघ चांदईला पुरस्कृत केले. पुढेही ते करणार आहेत आणि त्यांच्याच वतीने या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल 3 देण्यात आल्यात. एक लक्षात असू द्या, पुढचा सामना जसा चालू होईल इनिंग ब्रेकमध्ये चिठ्ठ्या उडवण्यात येतील, लॉट्स होईल. त्या चिठ्ठीमध्ये 2 चिठ्ठ्यांमध्ये असेल सेमीफायनल 1, 2 चिठ्ठ्यांमध्ये असेल सेमीफायनल 2. भाटच्या आतमधली कडा साहिल लोंगले ऑन हॅट्रिक होता. आनंदवाडीची स्पर्धा पठ्ठ्याने गाजवले. काय गोलंदाजी केली होती. ॲज अ बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक स्वीकारणं सोपं काम नाहीये, परंतु ते करून कुणी दाखवलं असेल तर उमरोलीच्या साहिल लोंगलेने. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. आता कसोटी आहे गणेगाव चिंचवलीची साहिल लोंगलेच्या विरोधात खेळण्यासाठी. 8 धावा 4 विकेट. पुढे आला फलंदाज, त्याची दांडी गोल केले साहिल लोंगलेने. 3री विकेट घेतले ती साहिलने.
साहिल लोंगलेने 4 चेंडू फेकलेत, एकही धाव दिलेली नाही आणि 3 विकेट मात्र घेतल्यात. उमरोली संघाच्या पाठीमागे नेहमी उभे असतात ते युवा उद्योजक इंजिनियर समीरजी लोंगले साहेब. आणि डॅनी लोंगलेने जर का कॅच पकडली तर बारणेचे नंदू लोंगले यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु धावा येतील का? किशोर आलाय, प्रयत्न करतोय, 5वा चेंडू निर्धाव टाकलाय. अर्धशतक आज आपण पाहिलंय वैभव रसाळचं. मेडन ओव्हर आली नाही, मेडन ओव्हर पहिलीच आली अक्षय भगतची, स्पर्धेची पहिली ओव्हर, आणि ती देखील टाकली होती अक्षय भगतने चिंचवलीच्या मेडन ओव्हर. आणि त्यानंतर नयन मुंडेने देखील एक मेडन ओव्हर टाकले. 3 विकेट घेतल्यात, तातात थय्या करून सोडले ते फलंदाजांना. एखाद धाव तरी येईल का साहिल लोंगलेच्या विरोधात? स्लोवर वन. आता पंचांकडे नजर आहे. साहिल लोंगलेची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 विकेट घेत मेडन ओव्हर त्याने टाकल्या. हा कारनामा त्याच्या नावावरती अगदी कोरलाय तो साहिल लोंगलेने. वेल डन. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि क्रिकेटचा स्कोर कार्ड नाही तर जणू काय फुटबॉलचा स्कोर कार्ड वाटतंय. 8 धावांवरती चिंचवली, गणेगाव चिंचवलीचा निम्मा संघ गारज झालाय. 5 विकेट गेल्यात. आदित्य आणि किशोर मैदानात खेळतो आणि आता 3ऱ्या षटकात आलाय तो गणेश घारे. काय संघ बांधलाय उमरोलीचा. तर साहिल लोंगलेसाठी प्रवीण लोंगले आणि संतोषदादा थोरवे यांच्या वतीने प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलंय. मगाशी एक छान उल्लेख केला. खरं तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे ती रेल्वे, सेंट्रल रेल्वे 2 दिवस बंद केली तर किती टेन्शन येईल. तसं क्रिकेटमध्ये देखील जी लाईफ लाईन आहे सिंगल रनची, आत्तापर्यंत चेंडू फेकले गेले 13 चेंडूवरती जरी सिंगल घेतली असती तरी सुद्धा धावा झाल्या असत्या 13. परंतु शांत मनाने हा खेळच आवडत नाही. हो गणेशचा हा चेंडू स्वतः कॅच खाली येणार. 8 वरती 6 विकेट, फलंदाज बाद. प्रवीणजी लोंगले साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक साहिलसाठी आलंय. आणि त्याचबरोबरीने संतोषदादा थोरवे यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक साहिल लोंगलेसाठी आलंय. 8 धावा झाल्यात, 6 विकेट गेल्यात. शांतपणाचं क्रिकेट आजकाल कोणालाच आवडत नाही. चौकार षटकार आणि ते देखील अशी गोलंदाजी. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की उमरोलीची माती ही गोलंदाजांची आहे. कर्जतच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक गोलंदाज कोणत्या गावात असतील तर ते उमरोलीमध्ये आहेत. 8 चेंडू 6, 8 धावा झाल्यात आणि 6 विकेट. खोलात टाकलेला बॉल, पहिला फटका पाहायला मिळतोय सुरतच्या बॅटमधून. याचाच आनंद असेल त्यांच्याही पाठीराख्यांना. चांदईचं कौतुक यासाठी करेल की त्यांनी 32च्या 32 चिठ्ठ्या एकसाथ उडवल्या. नाहीतर उमरोली कडाव, चांदई कडाव, चांदई बडवळ या लढती मात्र फिक्स असायच्या. 9 धावा 6 विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू मात्र ते निर्धाव टाकलाय. अंकुश मिनमिने पनवेलचे वावंजे त्यांच्या वतीने उमरोली संघासाठी शुभेच्छा आल्या. धन्यवाद. 6 विकेट गेल्यात आणि सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य गटनेते बाबूशेठ गारे साहेबांचे इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने उदय मार्के साहेब, विनायक मार्के साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. एकच धाव घेतली, धावा झाल्या त्या 10. सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेब देखील उपस्थित होत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. 10 धावा 6 विकेट. गणेश गारेने देखील फक्त दिल्यात त्या 2 धावा. 4 षटकांचा सामना. अंदाजच येत नाहीये त्या गोलंदाजीचा
हीच तर खरी कसोटी आहे गणेगाव चिंचवलीची. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्यात 10. लेग कटर होता गणेश खारेचा. सन्माननीय अजयजी तरे साहेब यांना देखील विनंती की मंचावरती या. आपलं स्वागत आहे. मंचावरती उमेश अप्पा गायकवाड देखील उपस्थित आहेत. नुकताच सन्माननीय बाबूशेठ गारे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सन्माननीय उत्तम शेठ कोळंबे साहेब देखील उपस्थित आहेत. सुजित भुईर यांचे मनापासून आभार. मगाशी त्यांनी 4ही समालोचकांना पारितोषिक मात्र दिलं. 10 धावा आणि 6 विकेट. चला पटापट खेळा. रत्नदीप जास्त वेळ नको. आमचा तांडेल डेकोरेटर्स तर पहिल्या रात्रीमध्ये अनुश्र 11 जय भवानी वावळुल या संघ क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या रात्रीमध्ये चेंज द गेम वंजारपाडा आणि कालची रात्र गाजवली होती ती स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाने. लास्ट ओव्हरमध्ये अक्षय आलाय. हे ते जे खातात ना उमरोलीकर ते यॉर्कर बॉल नाश्त्याला खातात आणि बाउन्सर दुपारी जेवणाला आणि कटर शेवटी संध्याकाळी रात्री डिनरला. 10 धावा झाल्यात आणि फक्त 6 विकेट आहेत. सोपं काम नाही या गोलंदाजीच्या समोर खेळणं, परंतु ते करावं लागेल. हीच तर खरी परीक्षा आहे फलंदाजांची. हो बाकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, तो देखील डायरेक्ट हिट केलाय शरदने. आणि एक फलंदाज बाद. 10 धावा 7 विकेट. कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. एकच धाव आणि एकेरी धाव संख्येने स्कोर आता 10च्या पलीकडे पोहोचला. 11 झाल्यात. ही परिस्थिती का याचं विचार विमोचन करावं लागेल ते गणेगाव चिंचवली संघाला, खास करून नितेशला. या गोलंदाजांच्या विरोधात खेळत असताना जबाबदारीनं खेळणं फार महत्वाचं होतं. 11 धावा 7 विकेट. पाठलाग केला. मला असं वाटतं बऱ्याच उशिरानंतर हा व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या ती 12. आमचे दोन्ही पंच हरेशजी कराळे, त्याचबरोबरीने राजेंद्र भोईर. नुकताच बाबूशेठ गारे साहेबांचे ते आगमन झाले. त्यांच्या बाजूला उत्तम शेठ कोळंबे देखील उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक आनंद घेत आहेत. या क्रीडा स्पर्धेचा उमेश अप्पा गायकवाड देखील उपस्थित आहेत. सुजितजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 चेंडू बाकी आहेत. फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे. बॉल चालला वाडीश लॉंगॉनला. पुन्हा फक्त एकच धाव. एकही चौकार नाही की आलाय. एकच चौकार आलाय पहिल्या ओव्हरमध्ये. 13 धावा. फुलटॉस बॉल वळवलाय तो स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घेण्याची कुठेही इच्छा दाखवली जात नाहीये. थ्रो पा परफेक्ट विकेट किपरच्या हातात. धावसंख्या 14. लास्ट बॉल. फायनल मॅच पर्यंतचे सर्वच्या सर्व पॉइंट काउंट केले जातील आणि टॉप 4 मध्ये जाणार आहेत त्यांनाच वैयक्तिक पारितोषिक आहेत. हो चांगला फटका. गरज आहे. जाईल का चौकार, परंतु क्षेत्ररक्षक तिथेही पोहोचतोय. आणि आता या चेंडूवरती धावा मिळतील त्या फक्त 1. तर धावा आल्यात सिंगल 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 करत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 विकेट गेल्या त्या 7. आणि आता टार्गेट आहे SBCC उमरोलीच्या विरोधात 4 ओव्हरमध्ये 16 धावा संख्येचं. 4 ओव्हरमध्ये 16 करायचे आहेत.
हॅलो, धन्यवाद. तर 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूंमध्ये 16 धावा करायचे. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा. आय थिंक डॅनी लोंगले बॅटिंगला चाललेत वाटतंय. तर सलामीची जोडी मैदानात. यस, डॅनीच चाललाय मैदानात. 16 पाहिजेत. त्याच्या साथीला आहे तो भावेश. साहिल लोंगले, तुमचं जे पारितोषिक आहे मॅच समाप्त झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. मॅच रंगू शकते, परंतु विचार काय करावा लागेल, जो उमरोली संघाच्या गोलंदाजांनी कारनामा केलाय तसाच कारनामा गणेगाव चिंचवलीला करावा लागेल. हे बोलणं खूप सोपं आहे, कारण मराठीत एक म्हण आहे ना अजय सर, ज्याची जळते ना त्यालाच कळते. आरके साहेब, जे के साहेबांची स्पर्धा. आणि आता उमरोलीचा वाघ, ज्याने SBCC उमरोली हा संघ बांधलाय, डॅनी लोंगले सध्या मैदानात दाखल झालाय. हा पाठीराख्याने पारितोषिक देण्यासाठी, हा तर डॅनीच्या षटकारासाठी नंदू लोंगले यांच्याकडून 1000, चौकारसाठी साई लोंगले यांच्याकडून 500 आणि हर्षल कडून षटकाराला 500, नितेश भोईर कडून देखील 500. हा कशी तपासणी करतोय पहा. चला तर मॅच चालू करा. या गोष्टी का घडतात, कारण त्या कॅलिबर पर्यंत पोहोचण्यासाठी गणेगाव चिंचवलीला अथक मेहनत करावी लागेल, प्रचंड मेहनत करावी लागेल, तर त्या कॅलिबर पर्यंत पोहोचू शकतात. आणि ही रियालिटी आहे. रियालिटीच्या पलीकडे काही नाही आणि ते स्वीकारावी लागते. मैदानात दाखल झालाय, परंतु स्ट्रायकर एंडला पहा भावेश आहे आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय धनराज. पाहूया कुठपर्यंत थांबवतायत उमरोली संघाला. धावा तर सोप्या आहेत, परंतु कितपत तयारी करून उतरलाय गणेगाव चिंचवली या मैदानात ते देखील प्रेक्षकांना पाहायचंय आणि त्यांच्या पाठीराख्यांना देखील. खोला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. आता स्ट्रायकर एंडला येईल तो डॅनी लोंगले आणि छोटा चिमुरडा आलाय. सलग 2 षटकाराला सुजित भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. सलग 2 विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. तर डॅनी लोंगलेच्या प्रत्येक षटकार आणि चौकाराला नामदेव मार्के यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. धनराज थोडक्यात वाचला. 2 धावा मात्र इथे घेतल्यात. 2 धावा 16 धावांचा पाठलाग चालू आहे. आणि आता सुजित भोईर यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि षटकाराला पण 500. क्या बात आहे. 2 धावा धाव फलकावर. बाकफुटला जाऊन कटवला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला विक्रम महाराज वाटत नाही त्यांच्याकडे पाहून. कधी कधी आपण त्यांना मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र धोतरात पाहतो आणि आता ट्रॅक पॉइंट वरती मस्तपैकी उड्या मारत असताना बॉल फील्ड केलाय. 3 धावा झाल्यात. नितेश भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. डॅनीला षटकाराला सोन्याचा चमचा घेऊन आला डॅनी लोंगले. आणि शेवटी घात झाला आणि डॅनी लोंगले बाद झाला. डीजे तर डॅनी लोंगले इथे मात्र बाद झालाय.
नामी संधी घेऊन ते आले होते आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो गणेश घारे. 3 धावा, धाव फलकावर 16 करायचे आहेत. फुल टॉस मागे मारलाय, आता आलाय बॉल सीमारेषा पार, चौकार, धावा 7. वाह, तर गणेश गारेने समोर स्ट्रेट हिट 6 मारला तर नितेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. हे पक्के हुशार आहेत. 7 धावा 1 विकेट. हो, स्विच मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील, परंतु नाही, भावेशने थांबवलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 जर का गणेगाव चिंचवलीने प्रत्येक चेंडू मागे सिंगल घेत कुठेतरी बाउंड्री कमावली असती तर ते 30 पर्यंत पोहोचले असते, मग थोडंसं बळ मिळालं असतं. परंतु पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 आल्यात 18 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. 18 बॉल 9. धोत्रे संघाला विनंती आहे की आपला कॅप्टन पाठवा. मॅच होईल आणि मग त्यानंतर जे काही चिठ्ठ्यांचा कार्यक्रम आहे तो आपण उडू. हा मॅच 3 ओव्हरची असेल. आता इथून पुढे कमी षटकं. प्रेक्षकांची गर्दी पहा, अजूनही मैदानात प्रेक्षक आहेत. उद्या गुढीपाडवाचा सण आहे, नववर्ष आपलं, आणि नूतन वर्षांच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. अमर लोंगले कोणाला तरी घेऊन आलेत, माफी असावी अमर कोळंबे ना. आपला डायरी बॉय, त्याचं काम अजून संपलेलं आहे की नाही? कोणाचे बॅलन्स आहेत का? नाही. 18 बॉल 9. 18 चेंडूंमध्ये 9 धावा करायचे आहेत. फुल टॉस मारला मिड विकेटला, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता षटकार, तर त्यानेही तिकडे पाय टेकवले. असंच काहीसं घडलं होतं जेव्हा 1 बॉल 3 की 2 रे का 4 पाहिजे होत्या? 4. 1 बॉल 4. शांताराम कोळंबे. वैभव थेर मला सांगत होता अगोदरच्या बॉलवर स्विच हिट खेळायला, मी त्याला सांगितलं होतं. 3 पाहिजेत. कव्हरच्या दिशेने मारला हा फटका. गणेगाव चिंचवलीला खूप मेहनत करावी लागेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि त्यात तोडीस तोड उत्तर देण्यासाठी तेवढा सराव करायला पाहिजे. तर फक्त 2 पाहिजेत आता. हा समोर 6 मारला तर 2000 आहेत गणेश गारेला. स्लोवर 1, फसवा बॉल. स्ट्रेंथ आहे गणेगाव चिंचवलीकडे, परंतु ज्या धावा आहेत त्या अत्यंत कमी आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील प्रमोदने चांगली गोलंदाजी केली होती आणि इकडे तर गोलंदाजींचा तोफखाना आहे. 1 से बढ़कर 1. यस, आमचे समालोचकांचे ज्येष्ठ बंधू संदीप सरांचं पुन्हा एकदा इथे आगमन झालेलं आहे. हो, स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल आणि ते आता स्कोर लेवल होईल. फक्त विजयासाठी 1 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे जो तुम्हाला जेव्हा अपमानित करतो ना तेव्हा त्या क्रिकेटमध्ये पलटवार द्यायचा असतो आणि तो गणेगाव चिंचवली कधी पलटवार देईल हे आता आपल्याला देखील पाहायचं आहे. फक्त 1 धावेची गरज. बाबूशेठ घारे यांचे अत्यंत फेवरेट समालोचक संदीप बोराडे यांचं इथे आगमन झालं आणि 5 ला बॉल ऑन साइडला वळवलाय. सामना विजयी झालाय तो SBCC उमरोली हा संघ आणि नितेश भोईरचे 2000 वाचले. चला टॉस साठी या, टॉस साठी लवकरात लवकर टॉस साठी, आणि हा सामना 3 षटकांचा असेल. हार्ड लक गणेश. गणेगाव चिंचवली संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. कॅप्टन पाठवा ना साहिल, इकडे कॅप्टन पाठवा. चेतन या, टॉस करून घेऊ. आणि मॅन ऑफ द मॅच कोणाला आहे? साहिल लोंगले. मेडन ओव्हर 3 विकेट. साहिल आपणही या. अनाऊन्स केल्यानंतर 2 विकेट आल्या. 2. यस, एक विकेट आली आणि 1 षटकार. तर 1